सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप झालेला आहे। आदरणीय शिंदे साहेबांना पुढचा प्रवास देखील करायचा आहे आणि त्याच्यामुळे माझ्यानंतर जयकुमार गोरे भाऊंचं आणि माननीय शिंदे साहेबांचंच भाषण या ठिकाणी होणार आहे। मला या गोष्टीचं समाधान वाटलं की दुपारी आल्यापासून जवळपास 1-2 तास पर्यटन महोत्सवातल्या सर्व प्रमुख ठिकाणांना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी भेट दिली। एक प्रयत्न सातारा जिल्ह्याचं ब्रँडिंग पर्यटनासाठी म्हणून पूर्ण जगभर देशभर झालं पाहिजे, याच्यासाठी पर्यटन विभाग माझ्याकडे आल्यानंतर मी एक प्रकारे तो प्रयत्न पहिल्यांदा इथं केला आणि एक 3 दिवसाचा पर्यटन महोत्सव आपण आज सुरू करतोय। उद्या चालणार आहे, परवा दिवशी त्याचा समारोप होणार आहे। आदरणीय शिंदे साहेबांनी हे सगळं पाहिल्यानंतर म्हटले की शंभूराज 3 दिवस कमी पडतील असं मला वाटतंय। मी म्हणलं साहेब, पहिला प्रयोग होता, पहिल्यांदा मी काहीतरी करत होतो, जिल्ह्यात असं कधी महोत्सव झाला नव्हता। चांगलं झालं तर जरूर सगळेच चांगलं झालं म्हणजे फार कमी लोक म्हणतात, पण जर समजा काही त्याच्यात चुकलं किंवा ते यशस्वी नाही झालं तर नावं ठेवणारे खूप असतात आणि म्हणून म्हटलं थोडंसं काळजीपूर्वकच मी हे सगळं नियोजन केलं। पण आज मला समाधान वाटलं की तोंडवरून कौतुक, ज्यांना मी नेता मानतो त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सगळ्यांच्या समोर कौतुक केलं की शंभूराज तुम्ही चांगलं नियोजन केलेलं आहे, याच्यापेक्षा दुसरं आम्हाला काही नको आहे। जयकुमार गोरे साहेबांना आम्ही मगाशी शिंदे साहेबांच्या गाडीत होतो, मी भावना म्हणला आम्हाला एकच माहिती आहे, जी जबाबदारी नेते टाकतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीनं पार पाडायची आणि ती यशस्वी करून दाखवायचं, एवढंच या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। त्याप्रमाणे साहेब हा प्रयत्न मी केला। हे माझं एकट्याचं श्रेय नाही, माझ्या विभागातले अधिकारी आहेत, आमचे राज्यमंत्री सन्माननीय इंद्रनील नाईक आहेत। मला आवर्जून सांगितलं पाहिजे साहेब, जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी मंत्री महोदय, अगदी या विभागाचे आमदार आणि मंत्रिमंडळामधले आमचे सहकारी माननीय मकरंदाबा असतील, भाऊ असतील, शिवेंद्रराजे असतील, या सगळ्यांनी जे वेळोवेळी मला सांगितले की तुम्हाला जे जे आमच्या विभागातनं किंवा जिल्ह्यातनं सहकार्य याच्यासाठी अपेक्षित आहे ते आम्ही सगळेजण करू। आज आबासुद्धा येणार होते, परंतु त्यांचा मगाशी निरोप आला की ते मुंबईमध्ये काही महत्त्वाच्या कामासाठी येऊ शकलेले आणि शिवेंद्रराजे साहेब उद्या किंवा परवा दिवशी येणार आहेत। भाऊनी मला पहिल्या दिवशी पत्रिका दिल्या सांगितले की मी उद्घाटनाच्या दिवशी त्या ठिकाणी येणार आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या जे काही योगदान साहेब, भाऊ ग्रामविकास विभागाचं सुद्धा योगदान आहे, उमेदचं सहकार्य आहे, माननीय महिला बचत गटाचं सहकार्य आहे, सगळ्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे हे आपल्या घरचं काम आहे। आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी धन्यवाद देईन। पोलीस अधीक्षक आमचे समीर शेख साहेब जरी ट्रेनिंगला असले तरी मॅडमला त्यांनी सांगितलं, त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं। अगदी काल रात्रीपर्यंत आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन मॅडम त्या सुद्धा काम करत होत्या। त्यांची पूर्वनियोजित रजा असल्यामुळं त्यांनी भीतभीतच मला विचारलं, सर आता दुसऱ्यांदा माझा बाहेरचा दौरा रद्द होतोय, आता तरी जाऊ का? मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही जावा। आम्ही सगळेजण, अतिरिक्त शिव आमचे सिद्ध म्हणून आहेत ते सुद्धा चांगलं त्यांनी सगळं काम केलं। हे आम्ही सगळ्यांनी केलं। इव्हेंटवाल्यांची त्याच्यामध्ये त्यांचा प्रयत्न आहे, मनोरंजनाचे रोज कार्यक्रम असणार आहेत त्यांचा प्रयत्न आहे, हेलिकॉप्टर राईड आहे, पॅराग्लायडिंग आहे, परत फूड क्राफ्ट आहे, त्या ठिकाणी शस्त्रांचं प्रदर्शन आहे, किल्ल्यांचं प्रदर्शन आहे। उद्याच्याला मेन मार्केट मॉलमधनं कार्निवल म्हणजे मनोरंजनाचा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा मेळावा त्या ठिकाणी निघणार आहे। आज उद्या म्युझिकल योगा, उद्या आणि परवा सकाळी 2 दिवस विल्सन पॉइंटवर या ठिकाणी होणार आहे। पंचगंगा उगम नद्यांचं दर्शनाचा कार्यक्रम आहे। भिलारला भेट आहे पुस्तकाच्या गावला, परत मांगरला भेट आहे मध्याच्या गावला, कासवणला भेट आहे आणि सगळ्यांनी हा महोत्सव यशस्वी करून सातारा जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत पुढे यावा याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। लोकांचा उत्साह आहे। एक नटलेलं
सुशोभित झालेलं महाबळेश्वर आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळते। ज्यांनी ज्यांनी हा 3 दिवसाचा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली, इथून पुढे सुद्धा राहिलेले 3-4 दिवस घेणार आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि यशस्वी आपण सगळेजण मिळून हा महोत्सव करूया। इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, ह्यांचे प्रतिनिधी काही मुंबईवरनं आलेत, काही साताऱ्यावरनं आलेत, त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। जास्त मोठं भाषण करत नाही, पण साहेब जरूर आपल्याला सांगेन, आज महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाचं आपण अनावरण केलं, त्याचं लोगो अनावरण करायचं फक्त राहिले, लोगोचं जे फ्रेम आहे आपल्याकडे तेवढे आला। साहेब पहिल्यांदा मी या विभागाचा आपण मला पदभार दिला आणि पहिल्या बैठकीमध्ये मी सांगितलं की आपल्याला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा दल आपल्या विभागाचं असलं पाहिजे। बरं, आमचा पर्यटन विभाग हा काही महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी कर्मचारी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहे आणि पर्यटकांना पर्यटनासाठी येताना सिक्युअर्ड फील झालं पाहिजे, सुरक्षित वातावरणात फिरला पाहिजे। आणि नेहमी आमच्या लोकल पोलिसांची अडचण असते की फेस्टिवल आला किंवा सुट्ट्या आल्या की फेस्टिवल पार्टी म्हणजे ते सीझन पार्टी पोलिसांची महाबळेश्वरला पाठवा, पाचगणीला पाठवा, मग बाहेरच्या कुठल्या तरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी काढायचे आणि त्यांना इकडे पाठवायचे। त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र सातारा जिल्ह्यापुरतं 1 वर्षासाठी हे दल आम्ही प्रायोगिक तत्वावर सुरू केलंय। 1 वर्षातला आमचा अनुभव कसा येतोय, पर्यटकांचा अनुभव कसा आहे, कशा पद्धतीने ते चांगल्या वातावरणामध्ये आम्हाला ठेवता येईल, हे सगळं 1 वर्षामध्ये आम्ही करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पुढे 1 वर्षाच्या आमच्या या पर्यटन सुरक्षा दलाच्या कामाचा आढावा आम्ही ठेवू, अहवाल त्यांच्या समोर ठेवू आणि त्यांच्या मान्यतेने पूर्ण राज्यभर हे महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे। खूप मोठं भाषण मी या ठिकाणी करत नाही। पुन्हा एकदा हा महोत्सव आपण सगळेजण मिळून यशस्वी करूया। स्थानिक महाबळेश्वर वासियांचं त्यांचं सुद्धा खूप सहकार्य, सगळ्यांचंच महाबळेश्वर मधल्या लोकांचा हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मिळालेला आहे, त्यांचं सुद्धा सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि असाच यशस्वी हा महोत्सव व्हावा अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो। आदरणीय शिंदे साहेबांचं या समारंभामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।